इचलकरंजी. इचलकरंजी शहरात राहतात. इचलकरंजी एक शहर आहे, ते अजून पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास झालेला नाही आहे. तर आपल्याला आज इचलकरंजी हे पर्यटन स्थळ कसं बनवता येईल यावरती एक चर्चा करायची आहे. आणि ते कसं बनवता येईल यासाठी तुम्ही मला उपाय सांगायचे आहेत. आणि त्यासाठी बनवताना ते करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्या येतात ते सुद्धा ते सांगायचं. त्यावर तुम्ही आता विचार करा आणि तुम्ही विचार करा तोपर्यंत मी तुम्हाला एक ओळख होते. ठीक आहे. इचलकरंजी एक पर्यटन स्थळ आहे. असं म्हणून तुम्हाला त्याला नाव का सांगायचं आहे यावरती विचार करा. जातीला त्यांच्या बाजूला ठेवा. आता हे एक थोडा आहे तर लक्ष द्या. तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे दिसतंय? हा एक आकडा त्या एक आकड्याशी जोडायचा आहे. हे जोडत असताना हा 3 आकडा इकडे 3शी जोडताना हे जी लाईन क्रॉस झालेली आहे ह्याला छेदलेले तसं छेदता कामा नये. आता हा 2 आकडा असा जोडलेला आहे. हा एक आकडा जोडलेला हा 3 आकडा असं हे एका वेळेला तिन्ही हे जोडायचं. कोण बरं सोडवलं थोडं कोण प्रयत्न करणार आहे? लक्षात करणार आहे? प्रयत्न करा. मी सांगितलेल्या अगदी लक्षात ठेवा. दोन्ही रेषा एकमेकांना छेदता कामा नये. तुम्हाला एक देते सकाळचं सोपं होतं. आपल्या इचलकरंजीला पर्यटन स्थळ बनवायचं कसं जायचं आहे थोडंसं आपण यावरती थिंक आउट ऑफ द बॉक्स. थिंक आउट ऑफ द बॉक्स करायला पाहिजे. कोणतीही समस्या आली नाही. तुम्ही इचलकरंजीला पर्यटन स्थळ बनवायचं सुद्धा सगळ्याच प्रकारचं तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आउट ऑफ द बॉक्स. थिंक आउट ऑफ द बॉक्स. बरोबर आहे. हा पण उदाहरण आहे. तुम्ही ते जे तुमच्याकडे एक असं चौकट तयार झालेली आहे ज्ञानाची असू दे किंवा इतर अशा उपाय होण्याची गोष्टी तुम्ही त्याच करायला तुम्ही तुमच्या कल्पनाशक्ती वापरून आता इकडे आपण इचलकरंजीला पर्यटन स्थळ बनवायचं वेगळं तुमच्याकडे काय आहे ते सांगा. कसं बनवता येईल आपल्याला एक सांगा.
इचलकरंजीला मँचेस्टर सिटी म्हटलं जातं. वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. मग त्या उद्योगांची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक इथे येऊन ती माहिती घेऊ शकतात आणि प्रत्यक्षात तिथं भेट देऊन ती माहिती समस्या वगैरे जाणून घेऊ शकतात. आपण कसं घेतातच कारण PhD करण्यासाठी संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून लोक येतात आणि ती माहिती घेऊन त्याच्यावरती शोध निबंध वगैरे लिहितातच. त्याच्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो पर्यटन स्थळ कसं बनवता येईल आपल्याला. मग तू सांगितलेला मुद्दा बरोबर आहे. त्यात आपण असं वाढवू आधीच सांगू शकतो की हे वस्त्रोद्योग म्हणजे इथं तयार होणाऱ्या जे कापड आहे किंवा जे उत्पादन आहे ते आपण एक म्युझियम गॅलरी किंवा आर्ट गॅलरी असं करून तिथं ते ठेवू शकतो आणि मग त्यासाठी बघायला लोक येते बरोबर आहे. म्हणजे आपण त्यासाठी एक संग्रहालय ठेवू शकतो. आपण त्याला कापड उद्योग संग्रहालय असं म्हणू शकतो. तसं एक आपण संग्रहालय पण निर्मिती करू शकतो. आणखी काय करता येईल. फक्त वस्त्रोद्योगच आहे का इचलकरंजीमध्ये दुसरं काही नाही. अजून तेच सांगताना त्याला समस्या काय आहे त्यासोबत तुम्ही सांगायचं. इचलकरंजीमध्ये ज्या बागवडीच्या गार्डन आहेत तिथं वेगवेगळे पाणी मिळू शकतात. 7 मिनिटं झाली ती. आपल्या मूलभूत मानवाची मूलभूत गरजा काय आहे. अन्न, वस्त्र, शिक्षण पाणी एक सांग. वस्त्रोद्योगाला काय लागते पाणी म्हणून आपण काय केलेलं आहे त्याच्यामुळे काय समस्या निर्माण झाल्या. नदी प्रदूषण झालेले आहे पंचगंगाची. मग त्यासाठी आपण ती पण त्याचा पण विकास करू शकतो. मग ते वस्त्रोद्योगाला ते होऊ नये. आपल्याला वस्त्रोद्योग पण पर्यटनमध्ये न्यायचंच आहे तरी पण त्यासाठी ते जे प्रदूषण झालेलं ते होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. ते ती समस्या आहे त्याच्यावरती ती उपाययोजना करू शकते. असं काय करू शकते आम्ही. तुम्ही तुमचा कल्पनाचा विचार करून सांगा. पाहिजे